काही ठिकाणं अशी असतात ना जिथे पाऊल पडताच मन शांत होतं आणि काही देवस्थानं अशी असतात जिथे गेल्यावर वाटतं आईने आपल्याला खुशीत घेतलं. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस सुरुवात झालेले आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात फिरावं. तर आमच्या धुळ्याजवळच एक नवीन सुंदर असं मंदिर तयार झालेलं आहे. त्याचाच एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक अद्भुत आणि दिव्य अनुभव देणारं स्थान म्हणजे धुळ्यातील नवनिर्मित श्री चामुंडा माता मंदिर. दूरवरूनच मंदिराचं भव्य रूप, नजारे भरत आणि जसजसे आपण मंदिराच्या दिशेने जातो तसतसं मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच वातावरणातील पवित्रता, मंद वारा, घंटानाद आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण मनाला एक वेगळाच आनंद आणि आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जातं. या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तब्बल 13 टन वजनाच्या काळ्या पाषाणातून साकारलेली श्री चामुंडा मातेची भव्य मूर्ती. हा केवळ एक पाषाण नाही तर कलाकाराच्या अधिक परिश्रमाचं, भक्तांच्या श्रद्धेचं आणि देवीवरील अटळ विश्वासाचं एक जिवंत प्रतीक आहे. मूर्तीसमोर उभं राहिलं की तिच्या तेजस्वी डोळ्यातून पाहताना मनातील असंख्य विचार शांत होतात. त्या दिव्य स्वरूपात करुणातही, सामर्थ्यातही आणि प्रत्येक भक्ताला धीर देणारी आई माया देखील दाखवते. चामुंडा माता ही आदिशक्तीचं रौद्र आणि संरक्षण रूप मानली जाते. पुराणामध्ये वर्णन आहे की तिने दुष्ट शक्तींचा पराभव करून धर्माचं रक्षण केलं. म्हणूनच आजही असंख्य भक्त तिच्याकडे संकटातून मुक्ती, धैर्य, आरोग्य, सुख, समृद्धी आणि मानसिक शांततेसाठी प्रार्थना करतात. भक्तांचा विश्वास आहे की मनापासून प्रार्थना केली की माता कधीही ती व्यर्थ जाऊ देत नाही. या मंदिराची वास्तुरचना, परिसरातील स्वच्छता, शांत वातावरण व भव्य मूर्तीचं दर्शन हे सगळं मिळून प्रत्येकाला एक अविस्मरणीय अनुभव देतं. इथे येणार प्रत्येक जण काही क्षणासाठी आपल्या दैनंदिन धावपळीतून मुक्त झाल्यासारखं वाटतं आणि स्वतःशी संवाद साधतो. मंदिरातून मला मध्ये गेल्यानंतर खूप हलकं आणि शांत वाटत होतं. एका नवे ऊर्जेचं जणू काही भरलेलं वातावरण मला तिथे जाणवत होतं. आजच्या वेगवान जीवनातील माणूस सुख शोधत आहे, पण खरं समाधान अनेकदा अशा पवित्र स्थळांमध्येच असतं. धुळ्यातील श्री चामुंडा माता मंदिर केवळ दर्शनाचं ठिकाण नाही तर श्रद्धा, संस्कृती, कला आणि अध्यात्म यांचं सुंदर संगम आहे. जर तुम्ही देवीचे भक्त असाल, निसर्ग आणि अध्यात्म यांचा तुम्हाला सुगम अनुभव घ्यायचा असेल आणि कुटुंबासोबत एखाद्या पवित्र स्थळाला भेट द्यायची असेल तर तुम्ही या मंदिरात अवश्य या. कदाचित तुम्ही येथे दर्शनासाठी याल, पण परताना तुमच्यासोबत खूप सारी शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि चामुंडा मातेचा आशीर्वाद सोबत असेल. धुळे शहरामध्ये 2022 साली चामुंडा माता धर्मदाय ट्रस्ट या ट्रस्टची स्थापना झाली. त्यामध्ये मंदिर बांधण्याचे ठरवले. कुलस्वामिनी आई चामुंडा मातेचे मंदिर धुळे महानगरामध्ये अद्याप पावतो नव्हते आणि ते झाल्यानंतर त्याचे आता जवळपास मंदिर सर्वांच्या सहकार्याने दिनांक 5 जुलै रोजी त्याचं प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी काळ्या पाषाणाची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. चामुंडा माता नगर, देवपूर, धुळे, हत्तीडोहाच्या पुढे, एकविरा माता रोड, धुळे या ठिकाणी सर्वांनी विनंती आहे की दर्शनाचा लाभ घ्यावा. मंदिराची विश्वस्त मंडळींनी उत्तम प्रकारे महाबलीपुरम येथून मूर्ती वाजत गाजत मोठ्या थाटामाटाने आणली. साधारणतः 1300 किलो वजनाची ही मूर्ती आहे. त्यासोबत गणपती, कालभैरव या दोनही मूर्त्या उत्तम आणि सुबक आहेत. त्याच्यासाठी दिनांक 2, 3, 4, 5 असा 4 दिवसीय महाप्रतिष्ठेचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात साधारणतः 4,500 ते 5,000 भाविकांनी महाप्रसादाचा आणि भंडाऱ्याचा लाभ घेतला.
विश्वस्त मंडळींनी त्यासाठी भरपूर प्रमाणात कष्ट केले. मी स्वतः पुष्कर महेंद्र दीक्षित मंदिराचा पुजारी आहे. या पुजारी या नात्याने रोजच्या आरतीची वेळ सकाळी साधारणतः 7 ते 7:30च्या आत ही आरती या दरम्यान होते आणि संध्याकाळची आरती सुद्धा 7 ते 7:30ची वेळ आहे. तरी सर्व भाविकांना आणि भक्तगणांना विनंती आहे, मोठ्या मोठ्या संख्येने आपण आरतीचा लाभ घेऊन मातेची कृपा प्राप्त करावी. दरवर्षी या ठिकाणी पूजन करण्याचा मानस आहे. दर पौर्णिमा, अभिषेक, त्याच नंतर प्रत्येक नवरात्र, वर्षातील 4ही नवरात्रांमध्ये भाविक भक्तगणांकडून मोठ्या प्रमाणात भगवतीची सेवा आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा. योग्य ती माहिती ट्रस्टींकडून वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल. सर्वांना जय चामुंडा, जय चामुंडा. जय चामुंडा. जय माता की जय. सुंदर अशी मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे आणि बघण्यासारखं आहे. जर तुम्ही धुळ्यातले असाल किंवा धुळ्याच्या जवळपास राहणारे असाल तर सध्या वातावरण पण खूप छान झालेलं आहे आणि मंदिर सुद्धा निसर्गरम्य वातावरणात आहे. तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. तुमच्या फॅमिली सोबत चांगला एक पॉझिटिव्ह टाइम स्पेंड करू शकतात आणि इतक्या लांब जाणं सगळ्यांना शक्य नसतं. त्याच्यामुळे धुळ्यातच जवळच मंदिराची स्थापना झाली तर मग दर्शनाला नक्की या. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.